सर्वांचे माझ्या व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. कसे आहात सगळे? आज मी तुमच्यासोबत माझे रुटीन शेअर करणार आहे. तर चला बघूया. आपलं रुटीन इंटरेस्टिंग बनवणं आपल्याच हातात असतं. जर आपल्याला माहिती आहे की हे जी कामं आहेत ती आपल्याला करायचीच आहेत, तर कंटाळा करून कसं चालेल ना. मला वाटतं असं केलं तर आपली इच्छा होणार नाही काही करायला. त्यापेक्षा आनंदाने किंवा काही वेगळ्या पद्धतीने ती कामे करून बघितली ना, तर आपल्याला ते करण्यात मजाही येईल आणि आपली कामेही होऊन जातील. आज ब्रेकफास्टमध्ये आणि लंचमध्ये दोन्हीमध्ये एकच मेनू होता, तो म्हणजे पावभाजी. आमच्याकडे पावभाजी सगळ्यांनाच आवडते आणि ही खूप टेस्टी पण झाली होती. ह्याची रेसिपी मी इन्स्टावर शेअर केली आहे, सो प्लीज डू फॉलो. मला वाटतं सगळ्या हाऊसवाईफच्या डेली रुटीनमध्ये ही सगळी कामे तर असतातच. आपल्याला वाटतं की काय हे तेच ती कामं, तेच ते रुटीन, तेच ते लाईफ, खूप बोरिंग आहे. पण नाही, तेच तर आहे ना. ॲक्सेप्ट करा की हेच आपल्याला करायचं आहे, पण ह्याला कसं इंटरेस्टिंग पद्धतीने आपण करू शकतो, ह्यावर सगळं अवलंबून आहे. कामाला ओझं किंवा जबाबदारी मांडल्यापेक्षा आपण ते आवड म्हणून मनापासून केलं ना, तर गोष्टी खूप सोप्या होऊन जातात. मलाही आधी खूप कंटाळा यायचा. असं वाटायचं की काय हे तेच ती कामं करते. पण नंतर मग मी विचार केला की नाही, जर मी हाऊसवाईफ आहे तर मग मी माझं हे जे हाऊसवाईफचं जे लाईफ आहे ते मी कसं इंटरेस्टिंग बनवू शकते, कसं मी त्यामध्ये स्वतःला मला इंटरेस्ट येईल असं करू शकते, हे बघितलं. घर छान ठेवणे किंवा घरातल्या लोकांची काळजी घेणे, आपल्या छोटे मोठे छंद जोपासणे, हे सगळं आपल्या हातात असतं आणि तेच मी केलं. थोडा वेळ स्वतःसाठी काढला ना की दिवस खूप छान जातो. माझंही असंच आहे. सगळी घरातली कामं आवरली की मी काही वेळ स्वतःला देते. त्यामध्ये माझे व्हिडिओसाठी लागणारं स्क्रिप्ट लिहायचं असो किंवा व्हिडिओ किंवा आपले रील्स एडिट करायचं काम असो, ही सगळी मी असे छान बाल्कनीमध्ये बसून आपली करत असते. माझ्या बाल्कनीमध्ये बसलं ना तर मला असं निसर्गाच्या सानिध्यात बसल्याचा फील येतो. इथे बसल्यावर इतकं शांत छान वाटतं ना. मग मी इथे माझ्या कामाबद्दल विचार करते, कसं करायचं, काय करायचं. माझा किती वेळ याच्यात निघून जातो ना, मलाही कल्पना येत नाही. कधी कधी जास्तच कंटाळा आला तर मग मी काय करते ना, एखादं छानसं पुस्तक घेते आणि ते वाचत बसते. खरंच इतकं छान वाटतं ना पुस्तक वाचायला घेतल्यावर.
हाऊसवाईफकडे वेळ नसतो असं नाही आहे. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल ना, तसं असेल तरीही तुम्ही वेळ काढा, स्वतःचे छंद जोपासा. जर तुम्ही आनंदी राहिल्या, प्रसन्न राहिल्या तरच तुमचं घर आणि तुमची लोकं आनंदी राहील. आजचा व्लॉग एवढाच होता. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा. नेक्स्ट व्लॉगसाठी सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू.